हाय फ्रेंड्स, जर तुमचा चेहरा ही डल आणि टाईट वाटत असेल तर मी हे 5 प्रोडक्ट यूज करून घरी कसा क्लीनअप करायचा ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी हे बायोडर्माचं फेसवॉश घेतलं आहे. तुमच्याजवळ जे कोणतंही फेसवॉश असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि तोंडाला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे हलक्या हाताने फेस मसाज करत फेसवॉश लावून घ्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर कॉटनचा कपडासुद्धा स्वच्छ पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर सेकंड स्टेप आहे एव्हरयूजचा गोल्ड पील ऑफ मास्क. तर हा मास्क तुम्ही वापरू शकता. तर व्यवस्थित इक्वली सर्व फेसला स्प्रेड करायचा आणि जेवढा लागेल तेवढा घ्यायचा. तर तुम्ही हा 5वाला पाऊच आणूनसुद्धा यूज करू शकता. तर ह्याने सुद्धा तुमची डेड स्किन निघून जाते आणि जर चेहऱ्याला टॅन झाला असेल तर ते पण निघून जातं. तर फेस आणि नेक दोन्हींना पण लावायचं आहे हे. तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं ठेवायचं. तर बघू शकता की हा 10-15 मिनटांनी व्यवस्थित ड्राय झाला आहे. तर अशा वरच्या साईडून हे काढायचं. तर हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर याच्यासोबतच डेड स्किनसुद्धा निघून जाते. तर बघू शकता बऱ्यापैकी डेड स्किन निघाली आहे आणि हे थोडं राहिलं तर आपण ह्याला पाण्याने सुद्धा वॉश करू शकतो. तर थोडं राहिलं होतं माझं, तर मी ते पाण्याने वॉश करून घेतला फेस आणि नेकसुद्धा. तर फेस वॉश करून झाला आहे परत एकदा. तर व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे जे पील ऑफ मास्क राहिलं असेल थोडंफार ते निघून जातं. त्यानंतर मी नोज थोडं ओलं ठेवलं होतं. तर आपण आता नोजवरती हे डॉक्टर राशेलचं चारकोल नोज स्ट्रीप यूज करणार आहे. तर याने जे राहिलेले ब्लॅक हेड व्हाईट हेड असतील नोजवरचे ते निघून जातात. तर त्यासाठी नोजला पाणी लावायला लागतं. तर मी ऑलरेडी म्हणजे राहिलेलं आहे पाणी, मी पुसताना ते पुसलं नाही आहे. तर ही नोज स्ट्रीप नोजवरती लावायची आहे. तर ती व्यवस्थित लावून घ्यायची अशा प्रकारे आणि हिलासुद्धा 10 ते 15 मिनटं ठेवायचे ड्राय होईपर्यंत. तर ड्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला काढून दाखवते. तर बऱ्यापैकी ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड्स निघतात त्याच्याने आणि नोज क्लीन होतं आपलं. तर तुम्ही दर हफ्त्याला असं केलं, दर आठवड्यांना असं केलं, फेस क्लीनअप केला तर तुम्हाला जास्त ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड येणार नाही. हे तुम्ही वीकली रुटीन बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला पार्लरला जायला लागणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे तुमचा फेस क्लीनअप केला आठवड्यातून एकदा तर. आणि स्किनसुद्धा छान ग्लो करेल. तर नेक्स्ट स्टेप आहे आपली, त्यानंतर चेहरा थोडा ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा आणि नेक्स्ट स्टेप आहे मसाज करायची. तर ॲलोवेरा जेल घेतला आहे मी पतंजलीचं आणि हे पूर्ण फेस आणि नेकवरती लावलं आणि अपवर्ड साईडने मसाज करून घेतली. तर तुम्हाला जी पण मसाजची स्टेप येत असेल त्या प्रकारे मसाज करायचा किंवा माझ्यासारखा पण करू शकता. मला पण मसाज करायला येत नाही तरी पण मी करते. अशा प्रकारे जरी तुम्ही नॉर्मल स्टेप फॉलो करून केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 5 ते 7 मिनटं फेसला मसाज द्यायचा. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि स्किन ग्लो करते. आणि आपले डार्क सर्कल पण कमी होतात. तर मसाज केल्यानंतर स्किन अजून चांगली प्लम दिसते. त्यानंतर मी हा घरीच एक फेस पॅक बनवला होता. त्यामध्ये मी बेसन, दही, हळद आणि थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि अशा प्रकारे फेस पॅक बनवून घेतला. हा फेस पॅक खूप छान आहे, स्किनला नॅचरल ग्लो देतो.
तर हा सुद्धा फेस आणि नेकला लावून घ्यायचा आहे. हे पण 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि ड्राय होऊन द्यायचं थोडा वेळ. तर ड्राय झाल्यानंतर बघू शकता की स्किन खूप टाईट फील करते. तर ह्याला पण पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. तर पाण्याने वॉश केल्यानंतर परत एकदा फेस पुसून घ्यायचं. तर यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता, पण माझ्याकडे एक शीट मास्क होतं ते मी यूज करणार आहे. जर तुमच्याकडे शीट मास्क नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सिरम लावून फेस लावून शकता. त्यानंतर हे गार्नियरचं शीट मास्क आहे ते मी ओपन करून लावते. ते हे माझ्याकडे घरीच होतं, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर फ्रीजमध्ये ठेवून लावलं की फेसला खूप छान वाटतं आणि एकदम थंड असं रिलॅक्स फील होतं फेसला. मग त्याला व्यवस्थित काढायचं. हे शीट मास्क मी फेसवरती लावत आहे, तर बघू शकता कशा प्रकारे लावायचं ते. तर जर तुम्ही हे फेस मास्क लावलं तर स्किन खूप हायड्रेटेड होते, प्लम दिसते आणि खूप कूलिंग इफेक्ट पण भेटतो आपल्या फेसला. खूप रिलॅक्स वाटतं. ही स्टेप तुम्ही स्किप पण करू शकता. जर तुमच्याकडे असेल तर लावा, पण खूप छान वाटतं हे लावल्यावरती. जर तुम्हाला इन्स्टंट स्किन हायड्रेट आणि ग्लो करायचं असेल स्किनवरती तर हे यूज करू शकता. आणि जे राहिलेलं सिरम आहे त्याच्यामधलं ते आपल्या नेकला लावायचं, थोडं डोळ्यांच्या खाली लावायचं आणि थोडं शीट मास्क वरती लावायचं आणि अजून राहिलं असेल थोडंफार तर ते हाताला पण लावून घ्यायचं. जर तुम्ही अशा प्रकारे जर फेसचा क्लीनअप दर आठवड्याला केला तर तुमचा चेहरा नक्कीच ग्लो करेल आणि तुमची स्किन पण हायड्रेटेड राहील. आणि त्यासोबतच तुम्ही भरपूर पाणी प्या आणि भरपूर फ्रूट्स खा. आणि हे आठवड्यातून नक्की स्वतःसाठी वेळ काढून करत जा. तर हे अर्ध्या तासात होऊन जातं. आणि ज्या स्टेप आहेत 10 ते 15 मिनटाच्या त्या तुम्ही तुमचं थोडंफार बारीक मोठं काम करत जरी केल्या तरी होऊन जातं. त्यासोबत ते पण होऊन जातं. तर असं काही स्पेशल टाईम काढायला लागत नाही. तर बघू शकता स्किन किती छान झाली आहे हे केल्यानंतर. तर नक्की ट्राय करून बघा हा फेस क्लीनअप. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.